शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची आक्षेप याचिका. आज फैसला होणार की पुन्हा पुढची तारीख मिळणार, याकडे लक्ष. केंद्रीय निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादीला पत्र. पक्ष घटनेमधील पक्ष बदलासंदर्भात अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं, तर वैध कागदपत्र सादर करा असे निर्देश. मातोश्रीवरील बैठकीत पक्षप्रमुखांसमोरच पदाधिकाऱ्यांच्या 2 गटात शाब्दिक खडाजंगी. संतापलेल्या उद्धव ठाकरेंनी दिला अभिजित दिपके यांचा दाखला. पेपरफुटी विरोधी आंदोलनामधील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यायला राज्यांना मुभा. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय, तर 18 ऑगस्टला पुढली सुनावणी. पंतप्रधानांपाठोपाठ जेएनसीला साथ घालण्यासाठी सरसंघचालक मैदानात. 6 ऑगस्टला मोहन भागवतांच्या तरुणांशी संवाद, तर देर आहे दुरुस्त आहे म्हणत विरोधकांचा टोला. भाजप राष्ट्रीय अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यामध्येच कमळ कोमेजलं. बांगीपूर पोटनिवडणुकीमध्ये राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांचा ऐतिहासिक विजय. सातारा जिल्हा बँकेमध्ये मतदार होण्यासाठी 2 लाखांची बोली. कोडोली गावात सोसायटीच्या ठरावादरम्यान प्रकार. राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ. मारकुटा शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रेचा मुक्काम. जेलमध्येच म्हात्रेसह अन्य आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ. जामिनावरील स्थगिती आदेशावर हायकोर्टात गुरुवारी सुनावणी. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आजपासून बँक खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जमा होणार. 16,94,000 शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होणार. नाशिकच्या चांदवडमधील नाफेडच्या गोदामामध्ये सडके कांदे. प्रहार संघटनेचा गंभीर आरोप. चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी. मुंबईकर आणि पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 90% पाणीसाठा, तर पुण्याला पाणीपुरवठा करणारी 3 धरणं 100% भरली. 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला. नांदेडच्या असरजन इथली धक्कादायक घटना. क्रिकेट खेळण्यामधून वाद झाला आणि दोघांमध्ये हा वाद झाल्यानंतर चाकू हल्ला.